पिछाडीवर असल्याचं समोर येत आहे। पुण्यातून मोठी अपडेट आहे। पुण्यामध्ये आंदेकर टोळीतल्या दोघीही पिछाडीवर आहेत। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आठवले खरात गट जो आहे तो जोडला गेलेला होता आणि काही जागा त्या गटाला सोडण्यात आलेल्या होत्या आणि त्या गटाकडूनच आंदेकरच्या घरामध्ये उमेदवारी दिली गेल्याचं बोललं गेलेलं होतं। अजित पवारांनी त्या संदर्भातली पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती। पुण्यामधला आकडा भाजप 97, शिंदेच्या शिवसेनेला खातंही उघडता आलेलं नाहीये। इकडे काँग्रेस 6 जागांवर पोहोचलेली आहे। तर दोन्ही राष्ट्रवादींचा आकडा बघितला तर दोन्ही राष्ट्रवादींचा आकडा हा 10 वर पोहोचलेला आहे। शरद पवार 2 तर अजित पवार गटाला 8 जागा मिळाल्या। ठाण्यामध्ये जाऊयात। ठाण्यामध्ये भाजप 19 जागा, शिंदेची शिवसेना 34, तर ठाकरे बंधूंमध्ये ठाकरे गटाला 5 जागा, मनसेला 1, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 7 आणि काँग्रेस अवघ्या 2 जागांवर ठाण्यामध्ये आल्याचं आपण बघू शकतोय। ठाण्यामधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। 131 जागा, त्याच्यानंतर नाशिक 122 जागा, एकूण भाजप 64 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्वबळावर लढती आहे भाजप या ठिकाणी। त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र, त्यांचा आकडा सुद्धा जास्त नाहीये। ठाकरेंची शिवसेना 9, मनसे 1, काँग्रेस 3 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे। पुण्यामध्ये आंदेकर टोळीमधल्या डायरेक्ट चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप यस 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 अमित, खूप अभिनंदन, खूप डायरेक्ट चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप यस 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 अमित, खूप अभिनंदन, खूप डायरेक्ट चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे